शेतकरी मित्रांनो नमस्कार। हा आपला 400 झाडांचा मोसंबीचा प्लॉट आहे। तर मित्रांनो याची जी काही सेटिंग आहे ती पूर्णपणे आता कंप्लीट झालेली। तर मित्रांनो मोसंबीची सेटिंग कंप्लीट झाल्यानंतर उन्हाळ्यात या जे काही सीझन मध्ये येणारी सर्वात महत्त्वाची आणि गंभीर समस्या ती म्हणजे गुंडीगळ। तर मित्रांनो त्याच्यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे, त्याचबरोबर जेव्हा आपली मोसंबी एक समजा 200-300 ग्रामची झाली त्यावेळेस त्याच्यावर सर्वात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा अटॅक होतो तो म्हणजे मंगू रोगाचा। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हे जे काही मोसंबी गळ होण्याची कारण काय आहे, त्याच्यावर काय उपाययोजना करू शकतो, त्याचबरोबर मंगूसाठी आपण कोणती फवारणी करू शकतो। मित्रांनो आपण याला जे काही गुंडीगळसाठी आणि जे काही लाल कोळीसाठी फवारणी ही केलेली, तर मित्रांनो त्या फवारण्याचा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे गुंडीगळ आपल्या प्लॉटमध्ये होऊ नये त्याच्यासाठी कोणती फवारणी करावी व मंगू आपल्या प्लॉटमध्ये येऊ नये त्याच्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये कोणती फवारणी ही करावी, तर सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपली चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। शेतकरी मित्रांनो आपल्या मोसंबी बागेची जी काही सुरुवातीला सेटिंग होती, सेटिंग झाल्यानंतर जेव्हा बोराच्या आकाराचा किंवा जे काही ॲपल बोर साईजची जेव्हा आपली मोसंबी असती त्याच्यामध्ये गुंडीगोळ होण्याची जी काही समस्या आपल्याला सर्वात जास्त त्या ठिकाणी जाणवत असते। तर मित्रांनो ही गुंडीगळ होण्याची कारण आपल्याला काय काय लक्षात ही घेतली पाहिजे। सर्वात महत्त्वाचं जे काही पहिलं कारण मित्रांनो ते म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स। जर आपल्या झाडामध्ये हार्मोन हे जे काही संप्रेरक आहे त्यांची जर कमी जास्तपणा झाला तर त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये जी काही गुंडीगळ ही होऊ शकते। दुसरं म्हणजे अति टेम्परेचर, पाण्याचा अति ताण बसणं किंवा आपण अति पाणी देणं। शक्यतो उन्हाळ्यामध्ये अति पाणी दिल्यानं काहीही फरक त्या ठिकाणी पडत नाही। दुसरं म्हणजे आपल्या पिकामध्ये मायक्रोन्यूट्रियनची ही कमतरता आपल्याला जर जाणवली तर त्यामुळे सुद्धा आपल्या पिकामध्ये जे काही गुंडीगळ ही होण्याची समस्या आपल्याला सर्वात जास्त त्या ठिकाणी जाणवत असते। तर मित्रांनो आता हा हार्मोन आपल्या पिकामधला बॅलन्स करण्यासाठी आपण कोणती फवारणी ही केली पाहिजे जेणेकरून आपली जी काही गुंडीगळ आहे ही पूर्णपणे त्या ठिकाणी थांबणार आहे। तर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला जे काही प्लॅनोफिक्स आहे ते 0.2 ml प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत जे काही बोरॉन आहे ते 1 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरून आपल्याला फवारणी ही करायची आहे, जेणेकरून आपल्या झाडातील जे काही संप्रेरक आहे हार्मोन्स आहे ते स्थिर होऊन आपल्या पिकामध्ये गुंडीगळ ही होणार नाही। दुसरं कारण म्हणजे जे काही पाण्याचा इम्बॅलन्स। मित्रांनो आपण या मोसंबी हे एक असं पीक आहे याच्यात कितीही अति प्रमाणात जर पाण्याचा वापर केला उन्हाळ्यामध्ये तर त्या ठिकाणी काहीही फरक पडत नाही। मित्रांनो आपल्याला योग्य त्या ठिकाणी पाण्याचं नियोजन हे करायचं आहे। दुसरं म्हणजे मायक्रोन्यूट्रियनची कमतरता। तर मित्रांनो ही कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला मायक्रोन्यूट्रियंट स्लरीचा वापर त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये एकरी 7 लिटर प्रमाणे जे काही ॲव्हेना न्यूट्रीमिक्सची जी काही स्लरी आहे तर मित्रांनो याचा वापर हा एकरी 7 लिटर करायचा आहे, जेणेकरून आपल्या पिकामध्ये जर मायक्रोन्यूट्रियनची कमतरता असल्या कारणाने जर गुंडीगळ होत असेल तर त्या ठिकाणी ती पूर्णपणे त्या ठिकाणी थांबणार आहे। तर मित्रांनो हे झालं गुंडीगळच्या बाबतीत व्यवस्थापन। आता दुसरी महत्त्वाची आणि गंभीर समस्या ती म्हणजे मंगू रोग व्यवस्थापन। मित्रांनो हा मंगू रोग जर आपण वेळीच जर कंट्रोल हा केला नाही तर त्या ठिकाणी आपल्या मोसंबी पिकामध्ये आपल्याला 50 ते 60% त्या ठिकाणी नुकसान हे होऊ शकतं। त्याचबरोबर हे नुकसान तर होतच, पण आपला जो काही माल आहे तो बेभाव त्या ठिकाणी विकला जातो व आपल्या शेतकरी बांधवांचं त्या ठिकाणी खूप मोठं नुकसान हे होतं। तर मित्रांनो काय होतं, हे जो काही मंगू रोग आहे त्यातला आणणारी सर्वात जी काही महत्वाची जी काही आणि घातक कीड आहे ती म्हणजे लाल कोळी। मित्रांनो यामध्ये आपल्याला लाल कोळी नाशक आणि एक बुरशीनाशक वापरायचं आहे, जेणेकरून आपल्या पिकामधील जे काही लाल कोळी तर ही गेलीच पाहिजे, पण मित्रांनो ही जी काही बुरशी आहे सुटी मोड ती सुद्धा कंट्रोल झाली पाहिजे। तर मित्रांनो काय होतं, जेव्हा जी काही लाल कोळी आहे ती आपल्या फळातील व पानातील जे काही रस आहे तो शोषण करते व तो रस शोषल्यानंतर तिथं जखमा होतात व त्या जखमावरती जे काही सुटी मोड नावाची ही बुरशी त्या ठिकाणी वाढते व त्याच्यामुळे आपले जे काही फळं आणि पानं आहे ते पूर्णपणे काळे व्हायला सुरुवात होतात। तर मित्रांनो हे मंगू रोग कंट्रोल करण्यासाठी आपण आपल्या मोसंबीमध्ये कोणती फवारणी ही केली पाहिजे। सर्वात महत्त्वाचं जे काही पहिलं औषध आपल्याला फवारणीमध्ये वापरायचं आहे ते म्हणजे फॉस्माइट। PI कंपनीचं जे काही फॉस्माइट आहे ते आपल्याला 2 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे आणि त्याच्यासोबत जे काही रोको बुरशीनाशक आहे हे सुद्धा आपल्याला 2 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरून त्या ठिकाणी
फवारणी ही करायची आहे। तर मित्रांनो, आपण जर ह्या गुंडीगलचं योग्य व्यवस्थापन केलं व मंगूचं जर योग्य व्यवस्थापन केलं तर त्या ठिकाणी आपल्या मोसंबी पिकामध्ये आपल्याला जबरदस्त त्या ठिकाणी शेवटपर्यंत माल जसा तसा हा झाडावर राहणार आहे व आपल्याला भरपूर त्या ठिकाणी उत्पादन हे निघणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।